सावधान. सावधानता म्हणजे सती. शब्द नेहमी त्याच्याशी कनेक्टेड असलेले विचार आणि त्याच्याशी कनेक्टेड असलेल्या भावना निर्माण करत असतात शब्द. म्हणून सावधान शब्द म्हटलं की सावधानता येऊ शकते. परंतु सावधान शब्दाचा अर्थ आपल्याला म्हणजे स्पष्ट लक्षात आला असेल तर, सती म्हटल्याबरोबर सावधानता जागृती येऊ शकते. जागृती म्हटल्याबरोबर जागृती येऊ शकते. भान म्हटल्याबरोबर भान येऊ शकतं. शब्द आपल्याला ते ते विचार आणि त्या त्या भावना ती ती अवस्था निर्माण करू शकतात. असं शब्दांचं सामर्थ्य आहे. शब्द हे आपण कसे बोलतो म्हणजे कोणत्या मनोवस्थेत बोलतो त्याच्यावर ते शब्दांचा प्रभाव आपल्या स्वतःवर आणि इतरांवर अवलंबून आहे. कोणत्या मनस्थितीत बोलतो असो. तर आजच्या ज्या दोन गाथा आपल्याला बघायच्यात ना, पकिणक वग्गो मधल्या, त्या जरा गोंधळात अवघड टाकणार आहे. आहे. हा, अवघड वाटतात म्हटलं तू. अवघड म्हणजे गोंधळात टाकणार आहे. गोंधळात आहे. अर्थ काहीच लागत म्हणजे काहीच लागत नाही. समजत नाही. तर त्या गाथा आपण पाहूया. 5वी आणि 6वी गाथा आहे. आधी आपण बघूया त्यांना काय गाथेला काय म्हणायचे आणि मग त्या कशा गोंधळात टाकतात ते आपण नंतर पाहू. 294 आणि 295 नंबरची गाथा आहे, क्रमशः धम्मपदातली. मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च क्षत्रिये रट्ठं सानुचरं हन्त्वा अनिघो याति ब्राह्मणं. तशीच गाथा पुढची आहे. मातरं पितरं हन्त्वा राजानो द्वे च सोत्थिये वेय्यख पंचमं हन्त्वा अनिघो याति ब्राह्मणो. याचा अर्थ असा आहे, पहिल्या गाथेचा अर्थ असा आहे की मातरं पितरं हन्त्वा म्हणजे माता पित्याची हत्या करून आणि दोन क्षत्रिय राजे राजानो द्वेच क्षत्रिय दोन क्षत्रिय राजे रठ्ठं रठ्ठं म्हणजे राष्ट्र सानुचरं हंत्वा 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 म्हणजे परत हत्या आहे. म्हणजे माता आणि पिता आणि दोन क्षत्रिय राजे यांच्या सोबत यांचे अनुयायी या या राष्ट्रातले दोन अनुयायी राष्ट्रातले अनुयायी म्हणजे ते अनुयायी कोण हे नंतर स्पष्ट केले. राष्ट्रातले हे दोन अनुयायी कुणाचे? माता पिता दोन क्षत्रिय राजे आणि अर्थातच हे राष्ट्र आहे म्हणून राजा आहे किंवा राज्य आहे म्हणून राजा आहे आणि त्याचे अनुयायी जे आहेत म्हणजे एकूणच सगळं नष्ट करून या सगळ्यांची हत्या करून ब्राह्मण हा निष्पाप होतो है ना. म्हणजे गोंधळात कोड ओळखा पाहू तसं प्रकार आहे हा. ओळखा पाहू आपण असं काय आहेत ना, कोड्या टाकायचं आणि
हिप्नोटाईज करायचं, गुंगून ठेवायचं. करा, विचार करत बसा आता. तशीच पुढची पण गाथा आहे की माता पिता आणि दोन क्षत्रिय राजे यां यांचं वेघ्यय पंचमंग यांची परत वेघ्यय म्हणजे वेयघ्य वेयघ्य पंचमंग म्हणजे यांचं पण परत हत्याच आहे. वेयघ्य म्हणजे वेयघ्य अं, आता वेयघ्य म्हणजे त्यांना वाघ समजून वेयज्ञ म्हणजे ते वाघ समजून म्हणजे त्याची त्याची हत्या करा. आता हे वाघ काय, माता कोण, पिता कोण आणि दोन राजे क्षत्रिय राजे कोण, यांची हत्या करायची म्हणजे काय करायचं आणि ब्राह्मण कोण हा तर फार मोठा प्रश्न आहे. पण आता एक तर फार मोठा वग्ग शेवटी आपल्याला ब्राह्मण वग्गच आहे. शेवटचा वग्ग जो आहे, शेवटचे दोन वर्ग भिक्खू वर्ग आणि ब्राह्मण वर्ग असे दोन मोठे आपल्या डोक्याला तो एक म्हणजे विचाराला खाद्य पण आहे, खुराक पण आहे आणि गोड पण आहे आणि कोड पण सगळंच आहे. तसं आता हे हे दोन ब्राह्मणाशी संबंधित या दोन गाथा आहेत. आता ह्या दोन गाथा तिकडे ब्राह्मण वर्गात का नाही टाकल्या, इथं का टाकल्या, हाही प्रश्नच आहे. असो, जसं आहे तसं आपल्याला ते स्वीकारावं लागतं. तर वेयज्ञ म्हणजे वाघ आहे आणि या वाघांना मारून ब्राह्मण हा निष्पाप होतो. अनिघो म्हणजे निष्पाप होतो. तर ह्या गाथा आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे ते त्याचे शब्द जे आहेत ते अभ्यास म्हणून आपण ते पाहिले पाहिजेत. ते पाहिले तर मग इथं काय चर्चा चालली ते आपल्याला लक्षात येईल. कारण आत्ता ते शब्द लक्षात घेऊन मग त्याच्यावर विचार करायचा आणि मग त्याचं स्पष्टीकरण ते लक्षात एका टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. त्याचे अंडरस्टँडिंगचे जसे काही एखादी गोष्ट समजून घेण्याच्या काही पातळ्या असतात. त्या पातळ्यातून गेलं तर ज्ञान किंवा प्रज्ञा ही मिळत असते. म्हणून ते तीन पातळ्या श्रुतमय प्रज्ञा, सूतमया पय्या, श्रोतमय प्रज्ञा, चिंतामया पय्या म्हणजे चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामया पय्या म्हणजे भावनामय प्रज्ञा. अशा प्रज्ञा किंवा ज्ञानप्राप्तीच्या या तीन पातळ्या आहेत, तीन स्तर आहेत, तीन लेव्हल आहेत. श्रुतमय प्रज्ञा म्हणजे वाचून जे ज्ञान माहिती होतं. आता हे शब्द आपण वाचल्यावर याचं आपल्याला ज्ञान झालं का हे शब्द असे असे आहेत, ही गाथा अशी अशी आहे. समजली का, तर नाही समजली. पहिल्या वाचनात ती समजत नाही. म्हणजे शब्दांचं ज्ञान झालं पण शब्द समजत नाही. सरळ आहे. कोणती गोष्ट समजून घ्यायची असेल तर आधी ती ऐका, ऐकून शब्द माहिती करून घ्या किंवा घ्यायचेत. घ्या म्हणजे मी आदेश असं नाही बोलत. जे आपल्याला शिकायचंय ते आधी ऐकून घ्यायचंय किंवा वाचायचंय. म्हणजे ढोबळ माहिती करून घ्यायची आपल्याला. कोणतंही ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे अर्थातच ज्ञानेंद्रिय. आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. या पाच याच्यातून आपल्याला ज्ञान ज्ञान नाही प्रवेश करत, त्याचं
त्याचे ते जे अस्तित्व आहे, जे म्हणजे दिसतं ते, ऐकू येतं ते, गंध, चव आणि स्पर्श, त्या विषयांचं ज्ञान होतं का हा हे हे आहे, म्हणजे ही भिंत आहे, समोर भिंत आहे. आता भिंत, डोळ्याला भिंत नाही दिसत, तिला भिंत म्हणणारं जे आपला मेंदू आहे किंवा आपलं मन आहे किंवा आपली जी विचार प्रक्रिया, ती संज्ञा ती नंतर निर्माण होते. भिंत आहे, पिवळी आहे किंवा लाल रंगाची आहे, पांढऱ्या रंगाचे आहेत, केस आहेत, पांढरे आहेत, काळे आहेत, हेडफोन आहे, म्हणजे ही एक संज्ञा. काळा ही एक वेगळी संज्ञा. त्याच्यामध्ये थोड्या निळ्या रंगाचे संमिश्रण आहे, ती एक संज्ञा. म्हणजे डोळ्याला जे जे दिसतं ते आधी एक आकार दिसतो फक्त, आणि आकार दिसतो आणि रंग दिसतो, शेप अँड कलर. डोळ्याला दिसतं ते ते शेप आणि कलर दिसतो, म्हणजे आकार आणि कलर. आणि डोळ्याला दिसतो म्हणजे मध्ये तिसरी गोष्ट काहीतरी पाहिजे तरच ते दिसतं. काय असेल ते? मध्ये काय पाहिजे? म्हणजे सोपं आहे. आता हे हे कसं आहे, दुसऱ्या पातळीवरच्या ज्ञानाच्या किंवा प्रज्ञेच्या दुसऱ्या पातळीमध्ये आपण प्रवेश करतो. हे काय आहे आणि हे असं का आहे? भिंत आहे, डोळे आहेत, तो या रंगाची भिंत आहे, या एक रंग किंवा दोन रंग किंवा पाठीमागे आता हे हिरवा रंग आहे, हा बुद्धांच्या हा बाबासाहेबांच्या मूर्तीचा रंग पिवळा आहे किंवा सोनेरी आहे, काय असेल तो. आणि बाबासाहेबांचा रंग भुरकट आहे. ते पुस्तक आहे, पुस्तकावर काहीतरी लिहिलेलं आहे. ते जवळ जाऊन जर पाहिलं, आता ॲक्च्युली ते बहिष्कृत भारत आणि मूकनायक, असं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक हे दोन पत्रकांचा संग्रह असलेलं ती गव्हर्नमेंटची कॉपी आहे. आणि हे आपल्या सगळ्यांना कसं काय माहिती? आता हे पुढचं हे नंतरचं झालं, परंतु आपल्याला मुळातच जे दिसतं ते कशामुळे दिसतं, ते मध्ये काय आहे ज्याच्यामुळे दिसतं? सोपं उत्तर आहे त्याचं. आपण याच्यावर आधी चर्चा केलेली पण आहे. तर माईक ओपन करा आणि एका शब्दात उत्तर आहे ते. एकच शब्द आहे. डोळे आहेत आणि विषय आहे. इथं भिंत, आता समजा भिंत किंवा रंग, तर मध्ये काय आहे ज्याच्यामुळे, म्हणजे असं हे चिंतन जे चालू होतं ना, ते असं काय उत्तर आहे? काय येते का डोक्यात, मनात? आता अजूनही मला जास्त अंधार करता येत नाही मला. कशामुळे दिसतं? प्रकाश. इतका का वेळ लागला? म्हणजे इतका अवघड तर नाहीये. जे विषय आणि डोळे याच्यामध्ये प्रकाश असेल तर दिसतंय.
अंधार असेल तर दिसत नाही, म्हणजे जी क्रिया आहे, पाहण्याची जी क्रिया आहे, हेच आपल्याला ऐकण्याच्या बाबतीत पण लागू करता येतं. ध्वनी आणि आपले कान म्हणजे कानाचे पडदे, ह्याच्यात आता हे आपल्याला माहिती नाही कसं ऐकू येतं ते. पण आपल्याला फक्त ऐकू येतं. पण ऐकू येतं म्हणजे काय होतं? आणि ते कसं ऐकू येतं? कशामुळं ऐकू येतं? काय घडतं त्याच्यामध्ये? आणि जे ऐकू येतं त्याला नाव कसं दिलं जातं? ह्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया समजून घेण्यामध्ये दुसऱ्या लेव्हलवरची प्रज्ञा आहे किंवा दुसऱ्या लेव्हलवरचं ज्ञान आहे. त्याला आपण चिंतामयापया किंवा चिंतनमय प्रज्ञा म्हणजे विचार करतो. म्हणजे ती दुसरी पातळी आतमध्ये आहे. पहिली पातळी जी आहे ती इंद्रियजन्य पातळी आहे. हेच गंध, चव, स्पर्श याला लागू होतं. आणि याला मध्ये माध्यम असतं. डोळे आणि विषय याला मध्ये माध्यम असतं प्रकाश. शब्द आणि कान याला मध्ये माध्यम असतं हवा. निर्वात पोकळीत ऐकू येत नाही. कारण जिथं लहरी पोहोचतात, लहरी पोहोचायला काहीतरी माध्यम पाहिजे. ते माध्यम हवा असतं. म्हणजे आपण आता हे पण पाहतो ना, की अं, समजा कोणी आपल्याला आवाज देत असेल आणि त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. पण हवा जर इकडून तिकडे वाहत असली, उलटी हवा जर वाहत असली, तर त्याचा आवाज आपल्याला कमी ऐकू येतो. का? तर ही हवा जी उलटी आहे, तर त्या लहरी ल- तिकडून येणाऱ्या लहरीला या वायू लहरी अडथळा निर्माण करतात. म्हणजे हवेमुळं आवाज आपल्याला ऐकू येतो. आता ही जर निर्वात पोकळी असेल, म्हणजे अजिबात हवा नसेल, तर मग ऐकू येत नाही. आणि आणखीन काही आतल्या रचना आहेत. पण समजा डोळे आहेत, पण डोळे नीट नाहीत. आता एका उजव्या डोळ्याला स्पष्ट दिसत नाही. का तर त्याला मोतीबिंदूची हे आहे, म्हणजे अडथळा आहे. पण असं समजू की डोळे चांगले आहेत आणि समोर विषय आहे. तर ते प्राथमिक पातळीवरचं हे परसेप्शन परसेप्शन म्हणजे हे पहिल्या पातळीवरची दिसण्याची क्रिया ही प्रकाश, वस्तू आणि इंद्रिय. इंद्रिय, विषय आणि माध्यम अशा 3 पातळ्यावर आपल्याला ते होतं. तर त्याच्यामध्ये ते श्रुतमय पय्या म्हणजे ऐकून माहिती होणारं ज्ञान किंवा पाहून होणारं ज्ञान. दुसऱ्या पातळीवरचं ज्ञान जे आतमध्ये आणखीन मेंदूमध्ये चालतं ते चिंतनमया चिंतामया पय्या म्हणजे चिंतनमय प्रज्ञा. आणि नंतर ते आहे ते जे चिंतनातून जे समजलंय ते अं, काय म्हणतात ते संस्कारित होतं, ते भावित होतं, ते बनतं, तसं बनतं जसं आपल्या मेमरीत आहे. आपल्या मेमरी याला भिंतीला भिंत का म्हणतो आपण? तर भिंत ही याला भिंत म्हणतात, हे आपण शिकलेलो आहोत आधी. लहान मुलाच्या दृष्टीनं भिंत ही संज्ञा नाही त्याच्यात निर्माण जर झाली नसलं, तर त्याच्या दृष्टीनं फक्त स्पर्शाचा विषय असू शकतो. त्याला हिरवा रंग समजणार नाही, सोनेरी समजणार नाही. पण काहीतरी आकर्षित करणारे आहेत, तेवढंच त्याचा ते आकर्षणाचा हे असतो, विषय असतो. मग ते त्याला धरायला पाहतं, म्हणजे स्पर्श करायला पाहतं हातानं. काही आवाज आला तर ते दचकतं. आवाज परिचित नसला तर ते दचकतं. आपण दचकत नाही.
लहान बाळ दचक, कारण अपरिचित संज्ञा. मग काय आहे? म्हणजे जणू काही असं अस्तित्वाला धोका असल्यासारखं, किंवा काहीतरी आश्चर्य निर्माण करणारं, घाबरवणारं असं काही असलं तर मग ते तशा प्रकारची प्रतिक्रिया देतं. आणि जसजसे आपण मोठे होत जातो तसतसं आपल्याला सगळ्या त्याचा तो परिचय होतो. म्हणजे ते जे ज्ञान आहे ते भावित होतं, म्हणजे आपलं बनतं. तर ह्या प्रकारच्या ज्या प्रज्ञा आहेत, त्या तीन प्रज्ञांच्या पातळीवर ज्या गोष्टीचं आकलन होतं तेच आपलं ज्ञान आहे. आकलन. आता ह्या गाथा वाचून आपल्याला काय आकलन होतं? तर माता पित्यांची हत्या, दोन क्षत्रिय राजांची हत्या आणि त्यांच्या सोबत असणाऱ्यांची हत्या, म्हणजे सहचारी. राष्ट्रात राष्ट्रातले हे सानुचरंग, अनुचरंग म्हणजे सोबत चालणारे, सोबत असणारे, यांची हत्या करून ब्राह्मण निष्पाप होतो. मग आता कसं आहे की डोकं चालवा, असा हे कोडा असा आहे की आता डोकं चालवा. मग काही उत्तरं त्यांनी आतमध्ये दिलेली आहेत कंसामध्ये. त्यांनी काय म्हटलेलं आहे की माता कोण आणि पिता कोण? तर त्यांनी माता म्हणजे तृष्णा म्हटलेलं आहे, आणि पिता म्हणजे कोण तर अहंकार म्हटलेला आहे. आणि दोन राजे कोण आहेत? क्षत्रिय राजे कोण आहेत? तर ज्याला आपण सक्काय दिठ्ठी म्हणतो, म्हणजे आत्मदृष्टी, आत्मभाव, मी भाव. आणि म- म- अं, आत्मदृष्टी म्हणजे ऍक्च्युली तिथे हे दोन जे सांगितलेत, आत्मदृष्टी आणि उच्छेद दृष्टी, तर जे आत्मदृष्टी म्हणजे पाहिजे आहे आणि उच्छेद म्हणजे नको आहे. त्या दोन प्रकारचे दृष्टिकोन आहे, त्यांना त्याच्यानुसार सगळं चाललेलं असतं. ते राजे आहेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली ते चित्त आहे आणि मन पण आहे. आणि हे कशामुळे हे सगळं चाललेलं आहे? तर म्हणे आसक्ती आहे. ते सानुचरंग म्हणजे अनुयायी, सोबत चालणारा कोण आहे? माता पिता आणि राजे यांच्या सोबत, यांच्या सोबतीला कोण आहे? तर म्हणे आसक्ती आहे. आणि याच्या आधारे कशाची हत्या करायची म्हणे? तर 5 उपादान स्कंदांची हत्या करायची. त्या 5 उपादान म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. हे 5 उपादान आहेत. आदान आपण मागे अभ्यास केला थोडासा. आदान म्हणजे आत घेणे, बनणे. आदान म्हणजे आदान प्रदान म्हणतो ना, म्हणतो लेनदेन, देवाणघेवाण. तर आदान प्रदान. म्हणजे आतमध्ये घेणे. म्हणजे आता हे रूप काहीतरी असं आहे जे आपण खातो पितो ना. ते खातो पितो म्हणजे काहीतरी आकार, आकार म्हणजे आता भाकरी खातो किंवा भाजी खातो, तर त्याला आकार आहे त्याला. तर ते तेही आहे. आणि डोळ्यांनाही तो आकार दिसतोय. तर ते जे आपण घेतो अन्न म्हणून, खातो किंवा ग्रहण करतो, म्हणजे वस्तू, काही खाण्याच्या वस्तू आहेत, काही ठेवण्याच्या वस्तू आहेत, काही ऐकण्याच्या आहेत. तर हे आपण जे घेतो, तर ह्या घेण्यातून आपण बनतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण बघू, आता अन्न अन्न आपण खातो, तर अन्नाचं काय होतंय? लहानपणापासून आपण जन्मल्यापासूनच आपल्याला आपलं भरण चालू असतं, उदरभरण. खात असतो. पहिलं सुरुवातीला खात नाही, पण पितो, है ना, किंवा आपल्याला पाजलं जातं.
दूध पाजलं जातं, पाणी पाजलं जातं. आजारी पडला तर औषध पाजलं जातं. तिथे गोळ्या देत नाही. लहान पोरांना पातळ औषधच देतात, नाही का? कारण त्याला ते खाता येणार नाही. मग त्याला ते पाजायचं. तर हे काय होतं? जो जो अन्न म्हणून ते तो घेतो, तर त्या बाळाचं काय होतं शरीरामध्ये? त्याच्यात आत गेल्यानंतर काय होतं? आणि ते जर नाही मिळालं, तर काय होईल? उपासमार असेल तर काय होईल? वाढ होत नाही. वाढ होत नाही म्हणजे त्याचं शरीराचं वजन वाढत नाही. उंची वाढत नाही, वजन वाढत नाही. म्हणजे हे रूप जे आहे हे तयार होतंय. थोडं 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 करून त्याचा ढीग तयार होतो. म्हणून आपलं वजन वाढत 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 काय आपण किती, म्हणजे आपली शरीरयष्टी कशी आहे आणि आपण काय काय खातो आणि काय काय पितो आणि काय काय टाकतो आणि त्याचा संचय, त्याचं रूपांतर, म्हणजे पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशा कशा पद्धतीनं होतं आणि त्याचा संचय कसा कसा होत जातो. आपलं हाडं आणि मांस हे कसं वाढत वाढत जातं. आणि एवढं एवढंसं बाळ ते एवढं मोठं होत आहे. ते जन्माला आलेलं बाळ एवढंच असतंय, काय असेल ते. एक हाताचंही नसतंय पूर्ण कधी कधी. आणि ते वाढत जाते आणि ते वाढल्यावर ते आता आपण आपल्याकडे पाहायचं कसं झालंय ते. हे कशामुळे झालं? स्कंद. रूपस्कंद म्हणजे आकार. म्हणजे काया, शरीर. या शरीरामध्ये जाणीवा आहेत, फिलिंग्ज आहेत, वेदना, जिवंतपणा आहे ना. तर जिवंतपणा म्हणजे काहीतरी जाणवत आहे. वेदना. आणि आता आपण मगाशी चर्चा करत होतो, याच्यात काहीतरी संज्ञा निर्माण होतात. कारण हे जे आहे, हे अस्तित्व, हे अं, पाच इंद्रियांचं पण एकत्रीकरण आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, हे पाच इंद्रिय पण आहेत. म्हणजे हे अख्खं शरीर हे इंद्रियासारखं काम, ज्ञानेंद्रिय आहेत. याला काहीतरी दिसतं, काहीतरी ऐकू येतं, काहीतरी गंध, काहीतरी चव, काहीतरी स्पर्श, आणि त्याच्या आत चाललेलं त्याचे विचार, भावना. तर आधी रूपाचा स्कंद, ढीग. स्कंद म्हणजे ढीग, हिप्स, किंवा ॲग्रिगेट म्हणतात, एकत्रीकरण किंवा वाढ. एकदमच होत नाही ते. थोडं 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 होत 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 जसजसं वय वाढतं आणि जसजसं त्याला मिळत जातं. जेवण बंद झालं, उपोषणाला बसलो आपण समजा, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 21 दिवस, 40 दिवस, समजा उपोषणाला बसलो, तर काय होईल? स्कंद, ढीग, ढिगारा कमी कमी होत जाईल. म्हणजे आपण अशक्त होत जातो. आणि त्याच्यावर तो जो जिवंतपणा अवलंबून आहे, त्याला खाद्य मिळत नाही, ते खतम होणार, संपणार, म्हणजे मरण. तर हे असं आहे. तर हे आपण कसं
आता आपण सतीचा अभ्यास करतो, आतमध्ये उतरतो, म्हणून आपण थोडं 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 ते आपण आपल्या लक्षात येते हळूहळू. पण या गाथेत असं म्हटलेलं आहे का हे रूप, वेदना म्हणजे जाणीवा, संज्ञा म्हणजे जे आपण, जे शब्द आपले नाव देतो आपण ते, आणि त्याचे आपण बनलेलो आहोत म्हणजे संस्कार, आणि त्याच्यानुसार आपलं हे चित्त, आपलं मनोधम्म हे बनतातही आणि सक्रिय पण असतात. म्हणजे चित्त हे बनतं आणि निमित्तानं सक्रिय होतं. विचार थोडे 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 करत बनतात, संस्कारित होतात आणि निमित्तानं जागृत होतात, जागे होतात. काहीतरी निमित्त म्हणजे काहीतरी पाहिलं, समजा ही भिंत पाहिली तर भिंतीचे संस्कार जागे होतात आणि त्याला भिंत म्हटलं जातं. पिवळा रंग आहे तर पिवळ्या रंगाचे संस्कार त्याला आपण पिवळं म्हणतो किंवा लाल म्हणतो किंवा हिरवं म्हणतो किंवा सोनेरी म्हणतो, काय असेल ते, काळं म्हणतो. आणि त्यानुसार ते आतमध्ये जे काही चाललं, आता जेवढं आतलं आहे तेवढं जास्त अपरिचित आहे. म्हणजे काया थोडी परिचित आहे. समजा आता आपण सती साधनेचा अभ्यास करतो, तर काया म्हणजे हे रूप, आकार, हे थोडंसं जाणवतं जेवढे आपण उतरतो, तेवढं ती ती काया कळते, रूप कळतं, त्यातल्या जाणीवा कळतात, वेदना कळतात, सुख दुःख कळतं, किंवा काहीच वेदना नाही, जाणवत नाही तेही कळतं. मूर्छित अवस्था कळते, जागृत अवस्था कळते, अजागृत अवस्था पण कळते, पण ती स्पष्ट कळत नाही. पण जेवढी कळते तेवढी कळते. मग आपण आणखीन पुढं गेलो की आपल्याला, थोडं आत शिरलो की आपल्याला ह्या सुखदुःखाचं कारण आपल्याला जाणवतं, की काहीतरी इच्छा, आकांक्षा, तृष्णा आहेत. हे आता याच्यात सांगितलंय ना, आपण तात्पुरतं मान्य करू का ते असंच आहे. आता त्याला माता पिता म्हटलंय का, माता पिता म्हटलंय, हे अजून थोडं मग शिरावं लागेल त्याच्यात. मी पण त्याच्यात असं पूर्ण, म्हणजे यांनी त्याला याच्यात धम्मपदामध्ये माता पिता म्हटलेलं आहे. आत्मदृष्टी, उच्छेद दृष्टी, किंवा पुढच्या गाथेमध्ये आसक्ती, आणि हे दोन राजे. आता हे पंच उपादान स्कंदावर आपण चर्चा करतोय. तर आता हे थोडस पूर्वीच्या अभ्यासाचा विषय आहे, पूर्वी अभ्यास केलेला आहे, आणि ह्याच्यावर बराच अभ्यास झाला 25-30 वर्षामध्ये. 5 उपादान स्कंद, किंवा पुढे येणारी 5 आवरण, म्हणजे निवरण खरं म्हणजे, म्हणजे कामछंद, द्वेष, म्हणजे व्यापाद, आळस म्हणजे जडपणा, चंचलता, आणि डाऊट्स, विचिकिच्छा. हे यांना वाघ म्हटलंय परत पुढच्या ह्याच्यामध्ये. का मला नाही माहिती का म्हटलंय. हे 5 उपादान स्कंद याला राष्ट्र म्हटलेलं आहे. आता राष्ट्र म्हणजे राष्ट्राचं एक सीमा, एक अस्तित्व. तर म्हणजे आपलं शरीर हे राष्ट्र आहे जणू असं म्हटलंय त्यांनी. आणि याच्यामध्ये रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे काम करतात या राष्ट्रामध्ये, म्हणून त्याला राष्ट्र म्हटलं. तर कल्पना आवडत असेल तर ठीक आहे. पण आता तृष्णा, अहंकार समजू शकतो, पण त्यांना माता पिता का म्हटलंय, अजून खोलात शिरावं लागेल. काहीतरी सापडेल त्याच्यात. पण ज्यांनी नावं दिलेली आहेत, ज्यांनी आता कंसामध्ये याचे अर्थ दिलेले आहेत, तर हे अर्थ ज्यांनी ते अर्थ लावले